Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about the most important characteristic of the D block elements, that is oxidation state. So what is oxidation state? The charge acquired by atom during bond formation or the charge acquired by the atom after the charge acquired by atom after removal of or after losing of electron, after losing valence electron to attain stable configuration of noble gas. So oxidation state is the charge acquired by atom during bond formation or the charge acquired by atom after losing valence electron to attain stable configuration of noble gas. म्हणजे काय? तर समजा in the formation of NaCl bond, sodium loses one electron and acquires plus one charge. So the oxidation state of sodium is plus 1. Sodium, we know that sodium having electronic configuration 1s2, 2s2, 2p6, 3s1. So to acquire stable electronic configuration of noble gas, that is argon, sodium has to lose its one valence electron. Now the electronic configuration becomes 1s2, 2s2, 2p6. बघा सोडियम जो आहे NaCl बॉन्ड फॉर्म होताना, आयोनिक बॉन्ड फॉर्म होताना सोडियम काय करेल, एक इलेक्ट्रॉन लूज करेल आणि इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्याच्यावर जो चार्ज येईल तो चार्ज म्हणजे त्याची काय असते, ऑक्सिडेशन स्टेट असते. क्लोरीन, समजा क्लोरीन काय करेल, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करेल आणि क्लोरीनवर काय चार्ज येईल, मग -1 येईल म्हणून मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, -1. या पद्धतीने. म्हणजेच काय, एलिमेंटचा एखादा अटॉम जेव्हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नोबेल गॅसचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लूज करतो आणि तो जेवढे इलेक्ट्रॉन लूज करतो तेवढा त्याच्यावर काय असतो, चार्ज असतो. हा जो चार्ज असतो, हा जेवढा चार्ज असेल तेवढी त्याची काय असते, ऑक्सिडेशन स्टेट असते. या पद्धतीने. So the charge acquired by atom after losing valence electron to attain stable configuration of noble gas. समजा चार्ज जर
एखाद्या ॲटॉमला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी 2 किंवा 3 किंवा 4 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोबेल गॅसचा अटेन करत असेल. मग जेवढे तो इलेक्ट्रॉन लूज करेल तेवढा त्याच्यावर काय असेल, चार्ज असेल. आणि तो जो चार्ज असेल जो असेल तो 2 इलेक्ट्रॉन लूज केले तर +2 चार्ज असेल. 3 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर जर त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करता येत असेल तर +3 असेल. जो चार्ज असतो ती काय असते, ऑक्सिडेशन स्टेट असते. So the transition elements have large number of oxidation state, oxidation state, and these oxidation states are related to their electronic configuration. जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे खूप जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत, ह्या ऑक्सिडेशन स्टेट त्या एलिमेंट्सचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्याशी काय असतात, रिलेटेड असतात किंवा त्याच्यावर डिपेंड असतात असं म्हणू शकतो आपण. सो विथ द एक्सेप्शन ऑफ few transition elements, most of these elements shows variable oxidation state. Variable oxidation state because the energy difference, variable oxidation state because the energy difference between n-1d and ns orbital is very small. And the electrons from both these orbitals are used for bonding. बघा, ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत, थोडे काही ट्रान्झिशन एलिमेंट सोडले तर जवळजवळ सर्वच ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कारण काय, जो एनर्जी डिफरन्स आहे बिटवीन 4s अँड or between n-1d and ns orbital is very small, and both these orbitals and the electrons from both these orbitals are used for bonding. म्हणजे पहिला पॉईंट जो आहे आपला तो आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स शोज और ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव लार्ज नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. ट्रान्झिशन एलिमेंट्स काय खूप जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि ह्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड असतात. त्याच्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत, काही ट्रान्झिशन एलिमेंट सोडले तर जवळजवळ सर्वच ट्रान्झिशन एलिमेंट्स हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. का बरं? कारण एनर्जी डिफरन्स जो आहे 4s आणि 3d ऑर्बिटलमधला हा काय आहे, खूप कमी आहे. अँड द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम बोथ दीज ऑर्बिटल्स आर यूज्ड इन केमिकल बॉन्डिंग और यूज्ड फॉर बॉन्ड फॉर्मेशन असंही म्हणू शकतो आपण. So, with the exception of few transition elements, most of these transition elements shows variable oxidation states because the energy difference between n-1d and ns orbital or subshell is very small.
and the electrons from both these orbitals are used for bonding. यामुळे ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आपण आता म्हटलं होतं की ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत त्या कशाशी रिलेटेड असतात, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड असतात. मग आपण त्यासाठी काही एक्झाम्पल घेऊयात, काही इलिमेंट घेऊ आणि त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीने रिलेटेड आहेत ते आपण पाहूयात. आता आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑक्सिडेशन स्टेट. यासाठी आपण आता फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज घेऊयात. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा पहिला एलिमेंट स्कँडियम. फक्त आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण स्कँडियमचं लिहिणार आहे. काय 3D14S2. आता याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे, लोअर ऑक्सिडेशन स्टेट, सगळ्यात कमीत कमी जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती एस सबशेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील एस सबशेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील ती त्याची काय असते, लोअर ऑक्सिडेशन स्टेट असते. म्हणजे इथं या ठिकाणी एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग याची ऑक्सिडेशन स्टेट राहील +2. हायर ऑक्सिडेशन स्टेट जी असते ती एस ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन्स अधिक डी ऑर्बिटल्समधले इलेक्ट्रॉन यांची जी बेरीज असते, यांचं जे सम असतं ती असते तुमची हायर ऑक्सिडेशन स्टेट. मग 2 आणि 1 3, म्हणजे 3 + 3 ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही याची हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे. हा जो ट्रेंड आहे हा मॅग्नीजपर्यंत हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरची जो एलिमेंट आहे तो आहे टिटॅनियम. टिटॅनियम आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D24S2. मग याची लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच +2. हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल +4. मग +2 पासून +4 पर्यंत म्हणजे +3 पण हा ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. +4, 2 आणि 2 4, म्हणजे आपल्याला माहिती आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट काय असते, एस ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन आणि डी ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन यांची जी सम असते ती असते हायर ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर व्हॅनेडियम. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅनेडियमचं 3D4S2. आणि व्हॅनेडियमच्या ऑक्सिडेशन स्टेट काय असतील मग +2 +3 +4 आणि +5. हायर ऑक्सिडेशन स्टेट याची 3 आणि 2 5. 5 ही जी आहे ती हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे व्हॅनेडियमची. त्यानंतर आहे क्रोमियम. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. काय आहे 3D4S1. आता या ठिकाणी एस सबशेलमध्ये काय फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याची लोअर ऑक्सिडेशन स्टेट काय असेल +1. त्यानंतर हायर ऑक्सिडेशन स्टेट जी असेल ती 5 + 1 6. मग 6 पर्यंत हा काय दाखवेल ऑक्सिडेशन स्टेट +2 +3 +4 +5 +6. मॅग्नीज. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D4S2. ऑक्सिडेशन स्टेट याची आता एस जे सबशेल आहे, एस सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत.
म्हणून 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे याची काय असेल लोअर ऑक्सिडेशन स्टेट +2. 5 + 2 7, मग हा काय दाखवेल 7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. +2 +3 +4 +5 +6 +7. आता स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जी असते, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट, आता स्कॅन्डियम जो आहे, स्कॅन्डियम 2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय, +2 पण दाखवतोय आणि +3 पण दाखवतोय. पण याच्यामध्ये स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती असेल स्कॅन्डियमची, तर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल +3. कारण काय, स्कॅन्डियमची ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा +3 असेल तेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल, स्कॅन्डियम +3. म्हणजे स्कॅन्डियममधनं 3 इलेक्ट्रॉन गेले, हे तिघही इलेक्ट्रॉन काय होतील, लूज होतील किंवा रिमूव्ह होतील. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल स्कॅन्डियम +3चं, 3d04s0. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल हे नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. डी सबशेलमध्ये पण इलेक्ट्रॉन नाही आहे, एस सबशेलमध्ये पण इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणजे हे डायरेक्टली कसलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, आर्गॉनचं. बरोबर आहे ना. स्कॅन्डियम +3 आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल हे. आणि म्हणून हे जी ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळत असेल तर ती स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असते. कारण स्कॅन्डियमची जर +2 ऑक्सिडेशन स्टेट फक्त आपण घेतली समजा, तर +2 ऑक्सिडेशन स्टेट असताना स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, 3d14s0. हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे का, नाही. +3 ऑक्सिडेशन स्टेट, +2 ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं आहे, जे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही आहे. आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं आहे, हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणून जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे जी ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळत असेल ती ऑक्सिडेशन स्टेट काय असते, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असते. आता या ठिकाणी टिटॅनियममध्ये स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती असेल, मग +4 असेल. कारण +4 जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट असेल तेव्हा आपल्याला काय मिळेल, 3d04s0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल. आणि ते काय असेल, आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. +4 असताना सुद्धा आपल्याला काय मिळतं आहे, 3d04s0. म्हणून +4 सुद्धा काय स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. यानंतर व्हॅनेडियममध्ये पण +5 ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा असेल तेव्हा आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल. कारण व्हॅनेडियममधनं 3 आणि 2 5 हे 5ही इलेक्ट्रॉन जेव्हा रिमूव्ह होतील तेव्हा आपल्याला काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल, 3d04s0. म्हणून +5 ही व्हॅनेडियमची काय आहे, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. क्रोमियम, आता क्रोमियममध्ये +1 ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल बघा, क्रोमियम +1 3d5 4s0. त्याच्यानंतर क्रोमियम +6 असताना, क्रोमियम +6 असताना काय मिळेल आपल्याला, क्रोमियम 6+ 3d04s0. म्हणजे क्रोमियम +1 असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळतं आहे, 3d5 4s0. हे सुद्धा काय हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणून क्रोमियमची +1 ही सुद्धा स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. +6 जेव्हा असेल तेव्हा काय मिळतं आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 3d04s0. ही सुद्धा +6 याची काय स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. कारण ही ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं. त्यानंतर मॅग्नीजमध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा असेल Mn2+, तेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळेल, 3d5 4s0. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं आहे. म्हणून मॅग्नीज +2 काय स्टेबल आहे. आणखीन कुठली स्टेबल असेल, +7 ऑक्सिडेशन स्टेट असताना मॅग्नीज 7+,
-7+. काय मिळेल आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 3d0 4s0. म्हणून +7 सुद्धा काय स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. सो मग तिसरा पॉईंट आपला जो आहे तो स्कँडियम. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कँडियम इज 3d14s2. The outer electronic configuration of scandium is 3d14s2. It shows oxidation state of +2. It shows oxidation state of +2 in those compounds in which it uses its 2 4s electron in bond formation, or in those compounds in which it uses its 2 4s electron in chemical bonding. Scandium also exhibit oxidation state of +3 in those compounds in which it uses both its 2 4s electron as well as 1 3d electron in chemical bonding or in bond formation. So scandium shows stable oxidation state of +3 than +2. Because scandium +3 gives 3d04s0 electronic configuration, which is highly stable electronic configuration, and that's why oxidation state of scandium, or that's why the stable oxidation state of scandium is +3. Similarly, chromium, similarly titanium +4 electronic configuration 3d04s0, vanadium +5 electronic configuration 3d04s0, chromium plus electronic configuration 3d54s0, chromium +6 electronic configuration 3d04s0, manganese +2 3d54s0, manganese +7 3d04s0. म्हणजेच सिमिलरली chromium plus, chromium 6 plus, manganese 2 plus, manganese 7 plus are the stable oxidation states. ह्या सुद्धा काय स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहेत, कारण ह्या ऑक्सिडेशन स्टेट असताना आपल्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ टिटेनियम इज 3d24s2. The titanium shows oxidation state equal to +2 when it uses its 2 4s electrons in chemical bonding. It also shows oxidation state +3 when it uses its 2 4s electrons as well as 1 3d electron in chemical bonding. It also shows oxidation state equal to +4 in those compounds in which it uses both its 2 4s electrons and 2 3d electrons in chemical bonding. The outer electronic configuration of vanadium is 3d34s2. It shows oxidation state equal to +2, +3, +4, +5 depending on whether it uses its 2 4s electrons, or in addition to that it uses its 1, 2 or all the 3d electrons as well in chemical bonding. Similarly, the outer electronic configuration of chromium is 3d54s1. It has only one electron in S subshell. It shows oxidation state equal to +1 in those compounds in which it uses its 1 4s electron in chemical bonding. It also shows oxidation state equal to +2, +3, +4, +5 and +6 depending on whether it uses its 1, 2, 3, 4 or all the 5d electrons as well in chemical bonding. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन आणि ह्या डी इलेक्ट्रॉनमधला एक जर इलेक्ट्रॉन आणखी यूज केला तर +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. 2 जर आणखी इलेक्ट्रॉन डी यूज केले डी ऑर्बिटलमधले डी सबशेलमधले तर +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. आणि सर्वच 5 इलेक्ट्रॉन आणि हा पण एक इलेक्ट्रॉन जर केमिकल बॉन्डिंगमध्ये यूज केले तर ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवेल +6. यानंतर
manganese has outer electronic configuration 3d54s2. It shows oxidation state equal to or it shows oxidation state from +2 to +7. It exhibit, असंही म्हणू शकतो आपण, it exhibit oxidation state from +2 to +7. So from above it is clear that from scandium to manganese the lower oxidation state equal to the number of electrons, the lower oxidation state equal to the number of electrons in S subshell, and the higher oxidation state is given by the number of electrons, or the higher oxidation state given by the sum of electrons in S subshell and D subshell. So it is clear from above that the lower oxidation state is given by the number of electrons in S subshell, and the higher oxidation state is given by the sum of electrons in S subshell and D subshell. So this is about the oxidation state of the transition elements. ठीक है, थैंक यू.